नमस्कार, लय भारी किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत डाळ खिचडी। तर डाळ खिचडी बनवण्यासाठी आपण ही तूर डाळ आणि मसूर डाळ घेतलेली आहे आणि हे आहे आपली सामग्री: कांदा, कढीपत्ता, कोथिंबीर, लसूण, अद्रक, मिरची आणि टोमॅटो ही आपली आजची सामग्री आहे। आता आपण तेल टाकून घेणार आहे। आता आपण मोहरी टाकणार आहोत आणि त्या मोहरीला तडतडू दे। आता आपण यात जिरं टाकूया। आता आपण लसूण टाकणार आहोत। आणि अद्रक पण टाकून घेणार आहोत। मिरची, आता आपण यात कढीपत्ता पण टाकून घेतलाय। आपण मिक्स करून घेऊया। आपण याला चांगलं मिक्स करून घेतोय। आता आपण यात टोमॅटो टाकून घेऊया। आणि चांगलं मिक्स करून घेऊया। आता आपण यात हळद टाकून घेऊया। आता आपण मिक्स करूया। आता आपण यात मसाला घालून घेऊया। आता मिक्स करूया आपण। तुम्हाला जितकं तिखट हवं तितकं तुम्ही मसाला घालू शकता। आता आपण जे डाळ आणि जे तांदूळ आहेत ते आपण घालून घेऊया यात। मसाला मिक्स करून घेऊया चांगलं। सगळे तांदूळ आपण टाकून घेतलेले आहेत। आता ह्याला आपण चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे। आता आपण यात टाकूया मीठ। आणि आपण ह्याला आता मिक्स करून घेऊया। आता मिक्स करून घेतलेले आहे आणि आता आपण पाणी टाकून घेऊया यात। जितकी तुम्हाला पातळ हवी असेल तितकं तुम्ही पाणी टाकू शकता। आणि आता आपण कोथिंबीर पण टाकून घेऊया आणि मिक्स करूया। आता आपण अजून थोडंसं पाणी टाकूया। जेवढं तुम्हाला हवं असेल तेवढं तुम्ही पाणी टाकू शकता। आता आपण कुकर लावून घेऊया। आता आपण कुकरला फास्ट गॅसवर शिजायला लावलंय आणि मग नंतर आपण मंद आचेवर 10 मिनिटं शिजून घेऊ।
तर ही आहे आपली दाल खिचडी झालेली. आता आपण हिला ताटात काढून घेऊया. तरी आपली दाल खिचडी तयार झाली आहे. वरून तुपाची धार आणि तळलेली मिरची आणि तळलेली कैरी तोंडी लावायला ह्याच्याबरोबर खूप छान. चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करा आणि आवडले असेल तर आणि नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा. धन्यवाद.